पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येतेय। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये लोकशाहीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। आचारसंहितेचा भंग करत मतदारांना पैसे वाटताना भाजपच्या उमेदवारांना नागरिकांनी रंगेहात पकडल्याचा दावा केला जातोय। पुण्यातील प्रभाग 9 मध्ये आज राजकीय खळबळ उडाली आहे। विकासाच्या मुद्द्यावर मतं मागण्याऐवजी नोटांच्या जोरावर मतं विकत घेण्याचा प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे उमेदवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह पैशांची पाकिटं वाटत असताना नागरिकांनी त्यांना घेराव घातला। यावेळी संतापलेल्या नागरिकांनी जाब विचारताच उमेदवार यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। धक्कादायक बाब म्हणजे उमेदवार फरार झाले असले तरी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून अजूनही बंद दरवाजाआड पैशांचं वाटप सुरू असल्याचा आरोप होतोय। गल्ली बोळात आणि घराघरात पैसे वाटतानाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेत। प्रभाग 9च्या स्वाभिमानी जनतेने हा भ्रष्ट प्रकार उधळून लावलेला आहे। आमचं मत विकलं जाणार नाही असा पवित्रा घेतलाय। या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। उमेदवार रंगेहात सापडूनही पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग गप्प का असा सवाल जनता विचारत आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। पैसे ऑर्डर राहिले चिठ्ठी कोणाची? भाजपची चिठ्ठी